श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कवितास क्रिएशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी कविता सुभाष चव्हाण तुमच्यासाठी घेऊन आले फ्रीमध्ये रेडी रांगोळीचा क्लास. आज आपल्या क्लासचा 19वा दिवस आहे. तर बघा, मी फर्स्ट लेअरचा हा कलश करून घेतलेला आहे ना. आता आपण सेकंड लेअर त्याची करत आहोत. तर अशा प्रकारे ह्याला सगळीकडे ग्लू लावून घ्यायचा आहे. ग्लू लावताना व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली रांगोळी जी आपण टाकतो रंग तो व्यवस्थित त्याच्यावर पक्का असा बसला पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे सगळीकडे. असं व्यवस्थित आपण एवढंच कलशाला ग्लू लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता शेडिंग करायची. शेडिंग करण्यासाठी आपल्याला असा ब्राऊन कलर आहे डार्क, हा ब्राऊन कलर तो घ्यायचा आहे आणि येलो कलर आपण टाकणार तावतो. शेडिंग करण्यासाठी हा ब्राऊन कलर जो आहे तो त्याच्यामध्ये थोडासा येलो कलर मिक्स करायचा आहे. काही जे कलर आपल्याला इमिजिएटली लागतात ते आपण हातावरच लगेच तयार करून घ्यायचे. आणि हा जो काट काढलेला आहे आपण कलशाचा त्याला सुद्धा देऊन घ्यायचं असं. गोल आकारामध्ये कलशाला आपण हे शेडिंग देऊन घेतले. आणि बाकी सगळ्यामध्ये आपल्याला हा येलो कलर साईडनी भरायचा आहे. साईडनी भरायचा आहे. बाकी आपल्याला मीडियम येल्लो जो आहे तो टाकून घ्यायचा. आता टॅप करायचं व्यवस्थित.
झटकन घ्यायचं आहे. बघा असं छानसा शेडिंग आपल्या तयार झालेलं आहे कलशाचं. तसंच आपल्याला खाली सुद्धा लावून घ्यायचं आहे ग्लू. जो आता बाकीचा येलो कलर जो राहिला आहे त्याला सुद्धा ग्लू लावून घ्यायचा आहे तसा असाच. जर दुसरा रंग असता पिवळा सोडून तर आपण आता इथं कलर लावला नसता, इथं आपण ग्लू लावला नसता, थोडं सुकून मग ग्लू लावला असता. पण हा पण येलो आणि हा पण येलो, त्याच्यामुळे आपण पूर्ण कलशालाच आता ग्लू लावून घेणार आहोत. जर वेगळा कलर असता तर ग्लू लावून घेतला नसता, सुकून दिला असता थोडासा. थोडा सुकल्यानंतर मग आपण ग्लू लावला असता. पण तो येलो कलर असल्यामुळं ग्लू लावून घेतोय आपण सगळीकडेच. आणि माझ्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील. आणि माझीच अशी सगळी माहिती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे पटकन तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल. आणि माझे आता 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले की मी लाईव्ह येणार आहे. खूप जणांची पर्सनली रिक्वेस्ट आहे की ताई तुम्ही लाईव्ह क्लास घ्या, आम्हाला खूप शिकण्याची इच्छा आहे. पण लाईव्ह आलं तर काही प्रश्न विचारता येतात, कारण मी पेबल क्लासमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. तशीच सेम लाईव्हमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. तर त्याच्यासाठी मला 200 सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी लगेच लाईव्ह आपला क्लास चालू होईल हा यूट्यूबवर. तुम्ही पाहते फर्स्ट लेअरला आपण कसंही कलर दिला, थोडं कुठं जागा राहिली तर चालून जाते. पण सेकंड लेअरला मात्र व्यवस्थित आपल्याला रंग लावायचा, ग्लू लावायचा आहे. मग ग्लू लावल्यानंतर आपल्याला व्यवस्थित रांगोळी भरता येते. आणि ज्यांना कोणाला ग्लूची माहिती पाहिजे, रंग कसे बनवलेत ताई, वेगवेगळे रांगोळीचे रंग शेडेडमध्ये कसे बनवलेत हेही मला कमेंटमध्ये विचारलं जातं. तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या पहिल्यापासून सगळ्या व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की सगळी माहिती मिळेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल जी तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळाली नाही तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला क्लास जॉईन करावा लागेल. 200 सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे. 200 सबस्क्रायबर झाले की आपण लगेच लाईव्ह क्लास चालू करणार आहोत. पहिल्यापासून व्हिडिओ पाहिले तुम्ही तर भरपूर तुम्हाला माहिती मिळेल. शेडिंग कशी करायची, रांगोळी कशी टाकायची, प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये व्यवस्थित प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे. तशीच ग्लूची माहिती दिलेली आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित मिळेल.
बघा अशा प्रकारे आपण आता हे लावून घेतलेलं आहे, ग्लू तर लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला जो कलश आहे, कलशाच्या भोवती आपल्याला जो आपण हा ब्राऊन कलर बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हा जो ब्राऊन कलर आहे ना आपला, तो टाकून घ्यायचा आपल्याला. एक साईडनी फक्त हा जो आकार आहे ना इकडनं टाकून घ्यायचा. थोडासा मध्ये मध्ये पण द्यायचा आहे. बाकी आपल्याला जो आहे तो आपला येलो कलर आता ह्याच्या साईडने थोडं थोडं टाकायचं. त्याच्यानंतर जो आपला मीडियम येलो कलर आहे तो टाकून घ्यायचा. हा मात्र आपल्याला आता सगळीकडे टाकून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला कलश आपला तयार होतोय छान असा सुंदर. त्याच्यानंतर आपल्याला आता हे कलशाची जी पानं आहेत, कलश तर आपला झालाय, फक्त हे फुलं राहिलेली आहेत ते आपण नंतर करू. पहिले आपण हे कलशाची पानं तयार करून घ्यायची. अशा प्रकारे ग्लू सगळीकडे लागेल असा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर घरी बसून एक छानसा छोटासा बिझनेस कमी भांडवलामध्ये जर करायचा असाल तर तुम्ही माझा क्लास जॉईन करा. तुम्हाला छान असा बिझनेस मिळेल. घरी बसल्या बसल्या कमी भांडवलामध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणारा बिझनेस आहे हा. आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार आपल्याला जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपण करू शकतो. कोणतीही गोष्ट कधी पण, एक तर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाला, कोणती गोष्ट शिकण्यासाठी वयाची अट नाही आहे, नसते. आणि जर आपल्याला आवड असेल तर आपण कोणत्याही वयामध्ये काहीही शिकू शकतो. फक्त आवड असणं मग गरजेचं आहे. ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीची आवड खूप गरजेचं आहे.
जसा पानाचा आकार आहे तसं आपण लावून घेतोय ग्लू सगळं. असा व्यवस्थित असा ग्लू लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पानाच्या सगळ्या कडेने, हे जे पान आहे ना त्याच्या सगळ्या कडेने आपल्याला असा डार्क हिरवा रंग टाकून घ्यायचा. मध्ये थोडं टाकून घेऊ असं. त्याच्यानंतर जो हा ग्रीन कलर आहे तो टाकून घ्यायचा. टॅप करायचं. अशा प्रकारे काढून घेतलं. आता तुम्ही पाहताय फर्स्ट लेअरचं जे आपलं पान आहे ते आणि सेकंड लेअरचं पान आहे. पण फिनिशिंग ही खूप महत्त्वाची, हे लक्षात मी ह्याच्यासाठीच पहिली 3च पानं केली की तुम्हाला फिनिशिंग कळावी कशा प्रकारे असते ते. अच्छा, आपल्याला आता ही पूर्ण सगळी पानं तयार करून घ्यायची आहेत ग्लू लावून आणि त्याच्या मागे रांगोळी लावून. आपण बघा सगळ्या पानांना कलर रंग देऊन रांगोळीचा, आपण बघा सगळ्या पानांना रांगोळीचा रंग देऊन घेतलेला आहे. आता आपला नारळ राहिलेला, आपण त्याला आता अशा प्रकारे सगळीकडनं ग्लू लावून घ्यायचं आहे. असं पूर्ण नारळाला ग्लू लावून घ्यायचं आहे आपल्याला. आपण बघा सगळं नारळाला ग्लू लावून घेतलेला आहे. आणि जो आपला ब्राऊन कलर आहे, हा जो ब्राऊन कलर आहे ह्याच्यामध्ये आपण थोडासा ब्लॅक कलर मिक्स करायचा आहे. असं ब्लॅक कलर मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचं थोडंसं शेडिंग द्यायचं आहे. बस.
त्याच्यानंतर आपल्याला हाच ब्राऊन कलर, बाकीचा जो वेगळा ब्राऊन कलर आहे तो भरून घ्यायचा आहे. काळजी एवढीच घ्यायची की सगळीकडे जिथे ग्लू लावलाय तिथे आपली ही रांगोळी पडली पाहिजे, व्यवस्थित लागली पाहिजे. अशा प्रकारे सुंदर असा आपला नारळी सुद्धा तयार झालेला आहे. तर आपली राहिलीत आता ही फक्त 3 फुलं, ते ह्याला सुद्धा ग्लू लावून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपले असं सुंदर असं फायनल लुक कलशचं झालेलं आहे. बघा असा कलश आहे आणि हा ठेवण्यासाठी एकदम सोपा आहे, वापरायला पण एकदम इझिली आहे. असा सुंदर आपला कलश तयार झालेला आहे. हे आपल्या कलशचं फायनल लुक आहे. माझा व्हिडिओ पाहते याबद्दल थँक्यू.